आज आहे 8 मार्च 2026 जागतिक महिला दिन. सर्वप्रथम तर तुम्हाला सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिकेमध्ये आज होतो आहे डे लाईट सेविंग म्हणजेच स्प्रिंग फॉरवर्ड होणार. आमच्याकडे घड्याळ जे आहे ते 2 वेळा टाईम त्याचा जो आहे तो चेंज होतो. हे मी बऱ्याचदा व्हिडिओजमध्ये सांगितले म्हणजे दरवर्षीच सांगते. तर आता स्प्रिंग फॉरवर्डमध्ये काय होणार डे लाईट सेव्हिंगमध्ये, की सूर्यप्रकाश जास्त असतो ना, मग तो जास्तीत जास्त वापरायचा. मग आमचं घड्याळ 1 तास पुढे गेलं. रात्री 2 वाजता. म्हणजे घड्याळाप्रमाणे काय व्हायला पाहिजे, 1 वाजल्यानंतर 2 वाजायला पाहिजेत. पण ते 2 न वाजता डायरेक्ट 3 वाजतात. म्हणजे 1 वाजून 59 मिनिटानंतर 2 वाजायला पाहिजेत. पण तसं न होता ते 3 वाजतात. म्हणजे 1 तास घड्याळ पुढे सरकलं जातं. मग जे आपले इंटरनेटशी कनेक्टेड घड्याळं आहेत, म्हणजे मोबाईल आहे किंवा तुमचं जे पण इंटरनेटशी कनेक्टेड असेल डिव्हाइस, त्याचा टाईम आपोआप चेंज होणार. अगदी जर तुमचे स्मार्ट वॉचेस असतील तर त्याचासुद्धा टाईम चेंज होईल. पण मग घरामध्ये जे अप्लायन्सेस असतात किंवा तुमचं भिंतीवरचं घड्याळ असतं त्याचं टाईम आपल्याला चेंज करावं लागतं दरवर्षी. आणि ह्याच्यामुळे काय होणार आता, की 1 तास कमी झोपायला भेटला आज. इट्स ओके. म्हणजे सकाळी ज्यावेळेला आम्ही 6ला जर उठत असेल, तर ते 7 वाजलेले दाखवलं आज त्यांनी घड्याळामध्ये. कारण की स्मार्ट वॉच जे आहे किंवा मोबाईल आहे त्याच्यामध्ये 1 तास तर ते पुढे गेलेलं होतं ना. आणि मग आजचा दिवस आपल्याला ॲडजस्ट करायला भेटतो. सनसेट आता खूप उशीरपर्यंत होणार. त्याच्यामुळे सूर्यप्रकाश भरपूर असणार, बाहेर जायला भेटणार, मस्त वसंत ऋतू येतोय. तर मग इथे अमेरिकेमध्ये ना डे लाईट सेव्हिंगचा हाच कन्सेप्ट आहे. बऱ्याचशा राज्यांमध्ये, काही राज्यांमध्ये नाही आहे, कारण की इथलं भौगोलिक स्थान वेगळं आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येक राज्याचं वेगळं आहे. म्हणजे आता समजा मी कोलोरॅडोमध्ये राहते, तर माझ्याकडे वेगळं टाईम आहे. कॅलिफोर्नियामध्ये वेगळं असणार, न्यूयॉर्कमध्ये वेगळं असणार, टेक्सासमध्ये वेगळं असणार, टेनेसीमध्ये वेगळे असणार. तर असे वेगवेगळे टाईम झोन आहेत. तिथे टोटल 5 टाईम झोन आहेत आणि आम्ही माउंटन टाईम झोनमध्ये राहतो.